आज चांगला दिवस आहे आणि आज सर्वप्रथम भारतीय जनता पक्षच्या वतीने ही युवा मोर्चा तसंच सावंतवाडी शहर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने ही पत्रकार परिषद आहे। तर सन्माननीय निरंजनजी डावकरे साहेब यांचा विजय झाला आणि या विजय खूप सुंदर मताने झाला, या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे। सन्माननीय डावकरे साहेब यांचा तिसऱ्यांदा विजय झाला, त्यामुळे सर्वप्रथम आम्ही सर्व मंडळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांना आम्ही धन्यवाद मानतोय, कारण हा त्यांचा तिसरा विजय आहे। सन्माननीय डावकरे साहेबांच्या विजयाच्या मागे संपूर्ण कोकणातील आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे आमचे बावनकुळे साहेब प्रदेशचे अध्यक्ष, सन्माननीय नारायणराव राणे साहेब, आणि खरोखरच ज्यांच्यामुळे आज हा विजय आमचा खूप सुंदर झाला, हे आमचे कायमच किंग मेकर ठरलेले आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मी खूप खूप धन्यवाद मानतो, कारण हा विजय हा नक्कीच आमचा शक्य होता, परंतु विजयाच्या मागे एक आगळी वेगळी ताकद म्हणतात, त्या ताकदीचा कायमच आम्हाला राणे साहेबांच्या सुद्धा इलेक्शनला फायदा झाला, कारण त्यांची जी रणनीती आहे, काम करायची पद्धत आहे, ती आमच्यासारख्या तरुणांनी खरोखर एक उल्लेखनीय असं नेतृत्व आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही आनंदोत्सव आज साजरा करणार आहोत आणि त्याकरिता ही पत्रकार परिषद आहे। सन्माननीय डावकरे साहेबांचा विजय हा हजारोंच्या संख्येने झाला आहे आणि आमच्या सगळ्या सर्वसामान्य तळागाळातील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ते, बूथ प्रमुख, सर्व मंडळी, त्यामुळे आपला हा विजय शक्य झाला। त्यामुळे विजय महोत्सव साजरा करण्यासंदर्भात, हा आनंदोत्सव साजरा करण्यासंदर्भात ही आजची फक्त पत्रकार परिषद आहे। या विजयाबरोबरच पुढील सर्व विजय हे भारतीय जनता पक्षाचे होतील आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि देशामध्ये तर आता सरकार आमचं भारतीय जनता पक्षाचं आलेलंच आहे, परंतु सन्माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या जेवढ्या देशातील स्कीम असतील, जेवढे उपक्रम असतील, हे सर्वसामान्य लोकांना, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते नक्कीच झटून ते लोकांपर्यंत पोहोचवतील। मिळवून दिलाय। मी स्वतः डावकरे साहेबांना पण सांगितले की या मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये प्रलंबित जे शिक्षकांचे प्रश्न आहेत, शिक्षकांची भरती म्हणा किंवा अनेक प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न आपण सोडवावेत। पुन्हा पुढच्या 5 वर्षासाठी तुम्ही याल, परंतु जे राहिलेले प्रश्न आहेत ते तुम्ही सन्माननीय राणे साहेब म्हणा, चव्हाण साहेब म्हणा किंवा फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न ते सोडवणार, असं त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे। तुम्ही म्हणता निरंजन डावकरे लोकांनी भरभरून मतं घातली, विजय मिळाला, पण डावकरे कधी 10 वर्षात दिसले का त्यांचा चेहरा? आता तुम्ही एक भाजपचे उपाध्यक्ष किंवा नेतृत्व करता इकडे, कधीतरी 15 महिन्या दिवसाने 3 महिन्यात तरी या तरी आम्हाला चेहरा तरी दाखवा, कामं तर करूच नका, पण चेहरा तरी लोकांना दाखवा अशी अपेक्षा आहे पदवीधरांना, आणि ती पुरी होईल का? नाहीतर भाजप राष्ट्रवादीच्या काळात होते त्यावेळी कधीतरी दिसत होते पवारांची छडी बसत होती, पण आता तुमची कोणाची छडी बसताना दिसत नाही। ते आपले ठाण्यात बसतात आणि आम्ही ते मत घालतो, पाकिट येतात, आणि त्यामुळे असं होऊ नये पुढे। त्याच्याबरोबर माझा एक प्रश्न, त्याला उपप्रश्न आहे की निरंजन डावकरेंचा हा तिसरा विजय, गेल्या 2 विजयात गेल्या 10 वर्षात त्यांनी पदवीधरांसाठी केलेलं एक एखादं ठळक काम आपण सांगावं। बघा, निरंजनजी डावकरे हे गेले 3 टर्म मध्ये आले आणि डावकरे साहेबांनी काही वेळा आले नसतील तर आम्ही नक्कीच त्यांना पक्ष म्हणून आमची पण जबाबदारी आहे की तुम्ही या मतदारसंघात यावं, कारण मी स्वतः मळेवाडी किंवा वेंगुर्ल्याच्या ठिकाणी अनेक खर्डेकर कॉलेजला वगैरे भेट दिली, काही शिक्षकांचं ते म्हणणं होतं की त्यांनी यावं, त्याची मी विनंती पण त्यांना केली। भाजप पक्ष म्हणून राणे साहेब किंवा चव्हाण साहेब यांचा खूप चांगला दृष्टिकोन आहे आणि लक्ष आहे, तर नक्कीच मला असं वाटतंय की स्वतः डावकरे साहेब या मतदारसंघात 2 महिने 3 महिन्यात नक्कीच पूर्ण मतदारसंघात फेरी मारतील। मला वाटतं मळेवाडीमध्ये मी एक अनेक विनंती केली होती, आमचे तिथे मराठी आहेत, जिल्हा परिषदचे आमचे पूर्वीचे उमेदवार होते, त्यांनी असाच प्रश्न मांडला होता की येत नाही प्रतिनिधी,
मग त्यांनी सांगितलं की मी नक्कीच येणार, आणि मला वाटतं एका शाळेमध्ये त्यांनी कॉम्प्युटर आणि डेस्क बेंच सुद्धा दिली, आणि त्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण पण काल केलं मळेवाड हायस्कूलला. तर जी चूक झाली, आम्ही असं म्हणत नाही की 100% आम्ही बरोबर आहे, कुठेतरी माणूसच आहे, आम्ही पण माणूसच आहे, त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील त्या नक्कीच आम्ही सुधारू.